नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पुष्पा मनोजला फोनवर ब्लॅकमेल करत असते आणि आता पुष्पा मनोजला म्हणायला लागते की सणवार जवळ आले, त्यामुळे मला एखादा सोन्याचा दागिना हवा आहे भाऊजी. यावर आता मनोज विचारतो की वहिनी किती पैसे हवे तुम्हाला. यावर आता मनोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो खूपच टेन्शनमध्ये येतो. तेव्हा पुष्पा म्हणते की जास्त काही नाही, फक्त 2 लाख रुपये. आता हे ऐकून मनोजला खूपच राग येतो आणि तो रागात म्हणतो की एवढे पैसे, आणि तो अचानक शांत होतो. आता यावर पुष्पा म्हणते की जर तुम्ही एवढे पैसे मला दिले नाही ना, तर उगाचच खरं जे आहे ना ते मी वल्लरीला सांगून टाके ना भाऊजी. म्हणजे बघा आता तेव्हा मनोज तिला 2 लाख रुपये देण्यासाठी तयार होतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता हर्षित फोनवरती बोलत असतो आणि तो खूपच खुश असतो, कारण की त्याला एक मोठं काम मिळालेलं असतं आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्यामुळे ही बातमी तो जेव्हा तेजाला आता सांगायला जातो तेव्हा तेजाही खूपच खुश होते. आता हर्षित तेजाला उचलून घेतो आणि तितक्यात आता प्रेरणा आणि वल्लरी तिथे येतात. त्यामुळे हर्षित पटकन तेजाला खाली उतरतो आणि आता दोघेही खूपच लाजायला लागतात. तेव्हा आता वल्लरी आणि प्रेरणा दोघीही या दोघांकडे बघून हसत असतात आणि मस्करी करायला लागतात आणि त्यांना चिडवत म्हणतात की आपण रॉंग टायमाला आलो आहे वाटतं. यावर आता तेजा म्हणते की मला खाली का उतरवलंस, चल मला परत उचलून घ्या हर्षित. आता हर्षितला परत फोन येतो, त्यामुळे तो म्हणतो की मला आता खरंच कॉल आलेला आहे, असं म्हणून तो आता तिथून लगेचच निघून जातो. आता तेजा वल्लरी आणि प्रेरणासाठी चहा ठेवायला किचनमध्ये येते. तितक्यात प्रेरणा आणि वल्लरीला श्वेताची आठवण यायला लागते आणि आता त्या दोघीही म्हणायला लागतात की किती दिवस झाले श्वेताचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे, फोन केला तरी ती फोन पण उचलत नाही आहे, कशी असेल ती. त्यामुळे प्रेरणा आता अजून एकदा श्वेताला फोन लावायला लागते, पण नेहमीप्रमाणे श्वेता काही फोन उचलत नाही. आता हे सगळं तेजा किचनमध्ये उभी राहून बघत असते आणि ऐकत असते. तेव्हा तेजा म्हणते की तुम्ही संसारी मुली ना, आता तुम्हाला मैत्रीची गरज नाही राहिली. तेव्हा आता प्रेरणाला हे ऐकून खूप राग येतो आणि आता प्रेरणा तेजाजवळ येऊन तिला रागाने म्हणायला लागते की काय गं, नेहमी तुम्ही संसारी मुली संसारात गुरफटल्या, तुम्हाला आता वेळ नाही आहे, तुम्ही मैत्रीचा बळी दिला असं म्हणत असतेस ना. एवढंच जर तुला मैत्रीबद्दल वाटतं मग तू मिठूची का चौकशी केली नाहीस गं. आता इकडे मनोजने भरत सोनवणेच्या वडिलांना आणि त्याच्या बायकोला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं. तेव्हा भरत सोनवणेचे आता वडील विचारायला लागतात की साहेब तुम्ही आम्हाला ओळखत नाही आहे, तेव्हा आम्हाला इथे का बोलवलं. यावर आता मनोज म्हणतो की तुम्ही बसा. आता ते दोघेही सानिका आणि दौलत सोनवणे बसतात. तेव्हा मनोज त्यांना म्हणायला लागतो की मी मनोज भामरे, मोसमी केमिकल कंपनीच्या मशिनरीची चेक करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आता हे ऐकल्यानंतर भरत सोनवणेची बायको म्हणजे सानिकाला खूपच राग येतो आणि आता ती उठते आणि मनोजचा कॉलर पकडून त्याला खूप मारायला लागते आणि म्हणते की तू खुनी आहेस माझ्या नवऱ्याचा, तूच बळी घेतलायस. तेव्हा आता तिथे असलेल्या शिपायाच्या वेशात आलेला म्हणजेच ज्वाला शेठ त्यांना ओरडत म्हणतो की तुम्ही शांत बसा आणि मनोजला खुणावत म्हणायला लागतो की मी हँडल करतो सगळं. आता मनोज म्हणायला लागतो की मला माहिती आहे तुमचं कधीही न भरून निघणारं नुकसान झाले, त्यामुळे आम्ही तुम्हाला छोटीशी मदत करायचं ठरवलं आहे. आणि मनोज त्यांना 2 लाखांची ऑफर देतो. आता हे ऐकल्यानंतर त्यांना आणखीनच राग येतो आणि ते आता दौलतराव म्हणायला लागतात की आमच्या मुलाचा जीव गेला आहे आणि तुम्ही आम्हाला पैसे ऑफर करताय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही आहे, म्हणजे तुम्हीच काहीतरी केलं आहे. तेव्हा आता सानिका म्हणायला लागते की हीच गोष्ट जर तुमच्या बायकोसोबत झाली असती तर तुम्ही काय हेच केलं असतं का हो. तेव्हा आता दौलत सोनवणेचं लक्ष वल्लरी आणि मनोजच्या फोटोकडे जातं आणि ते त्यांच्या सुनेला म्हणायला लागतात की भल्या बाईला असा शिव्याश्राप देऊ नकोस गं, तिने जर आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपली केस घेतली आहे असं. तेव्हा आता मनोज खूपच शॉक होऊन तो दौलत सोनवणेकडे बघायला लागतो. आता दौलत सोनवणे मनोजला म्हणायला लागतो काय हो साहेब, तुमची बायको आमच्याकडून केस लढण्यासाठी पैसे घेते आणि तुम्ही मिटवण्यासाठी पैसे देताय. हे ऐकल्यानंतर आता मनोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता सानिका आणि दौलत सोनवणे रागातच तिथून निघून जातात. तेव्हा आता ज्वाला शेठ मनोजला म्हणायला लागतो की वल्लरीने घेतलेल्या पैशांचा जाब आता मनोजला विचारायला लागतो. तेव्हा मनोजला मात्र यातलं काही माहीत नसतं, त्यामुळे आता तो खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि खाली मान घालून फक्त ज्वाला शेठचं बोलणं ऐकत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा जेव्हा मिठूचा विषय काढते तेव्हा तेजा अपराधासारखी खाली मान घालून बसते आणि म्हणायला लागते की कोणत्या तोंडाने मी मिठूला फेस करू गं, आणि आता जर तिला कळलं की मी आणि हर्षित लग्न करतोय तेव्हा ती मला माफ करेल का. यावर
आता वल्लरीला ही खूपच वाईट वाटतं आणि ती तिला समजावत म्हणते की तेजाताई, यात तुमची काही चूक नाही आहे. मिठूला तिचं रिलेशन हँडल नाही करता आलं, त्यामुळे तुम्ही अजिबात वाईट वाटून नका घेऊ. उलट तुम्हाला आठवतं आहे का, मिठूताई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा तुम्ही तुमचा प्रेमाचा त्याग केला होता मैत्रीसाठी. आणि राहिला प्रश्न आपल्या मिठूताईंचा, तर ते तेवढ्या समजूतदार आहेत ना असं मला वाटते, कारण परिस्थितीच तशी आहे, त्यामुळे त्या समजून घेतील. तेव्हा आता तेजा म्हणायला लागते की आता माझ्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय गं. आपण असं वरवर भेटतो पण आपण आपल्या मनातलं कधीच काही सांगत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण आपल्या मनातलं सांगत जाऊया सगळं. यावर आता वल्लरी म्हणते की मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आणि वल्लरी त्यांना मौसमी केमिकल कंपनीच्या केसबद्दल आता सांगायला लागते. आता हे ऐकल्यावर तेजा आणि प्रेरणा खूप शॉक होतात आणि तेजा म्हणायला लागते की कोणी एवढं क्रूअल कसं वागू शकतं. एका माणसाच्या मृत्यूला हार्ट अटॅकचं नाव देऊन केस बंद असं कसं काही कोणी करू शकतं. आणि तू त्याला न्याय द्यायचं सोडून तू ती केस घेत नाही आहेस, हे तू चुकीचं करतेस. तेव्हा आता वल्लरी म्हणायला लागते की मी असं का केलं, कारण या केसमध्ये हे पण अडकले आहेत. तेव्हा आता तेजा म्हणते की हे म्हणजे मनोज, पण मला माहिती आहे की ते असं काही करू शकत नाही, तो मला विश्वास आहे. आता प्रेरणाही म्हणायला लागते की मनोज भाऊजी असं काहीच करू शकत नाही आणि तूही त्यांच्यावर विश्वास ठेव. यावर वल्लरी म्हणते की याचंच तर मला टेन्शन आहे, कारण गेल्या काही दिवसात या केसमुळेच आमच्यामध्ये तणाव वाढला आहे. तेव्हा प्रेरणा आता तिला म्हणायला लागते की हे बघ, बाप्पांचं नुसतं आगमनच होणार आहे, तरीही बाप्पाने तुला लगेचच चांगली बुद्धी दिली. तू केस नाही घेतली ही खूप चांगली गोष्ट झाली. आता तू टेन्शन नको घेऊ, सगळं काही चांगलं होईल. आणि असं म्हणून त्या तिघीही एकमेकींना मिठी मारतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो.